महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 5 वर्ष ज्या विनम्रता आणि शालीनता या सद्गुणांचा विसर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पडला होता, आज विरोधी पक्षात असताना त्यांना त्या गुणांची आठवण झालेली आहे आणि उद्धव ठाकरेजींची भाषा त्यांना आत्ता अशोभनीय वाटू लागलेली आहे. परंतु 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपण काय प्रताप केले होते याचा विसर मात्र त्यांना आता सोयीस्करपणे पडलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला आठवण त्यांना करून देण्याची गरज आहे की आपणच आपल्या मुखातना साम दाम दंड भेदाची भाषा उघड उघड वापरली होती. महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीला आपण जीवाणू समिती असं संबोधलं होतं. आंदोलकांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत आपली मजल गेली होती आणि विरोधकांची तर काय आपल्या समोर गिनतीच नव्हती. एकंदर विरोधकांना कोडगे, निर्लज्ज हे आपणच म्हटलं होतं आणि विरोधक या संस्थेला दलाल म्हणून घेण्यापर्यंत देखील आपली त्या ठिकाणी मजल गेली होती. हे निश्चितपणे आता तुम्हाला विसर त्याचा पडला असेल. परंतु एकंदरच आता तुम्हाला विनम्रता आणि शालीनता या गुणांची आठवण झाली. याबद्दल एवढंच म्हणावं लागेल की देर आहे दुरुस्त आहे. परंतु आपल्या घरामध्ये आरसा असेल तर महाराष्ट्राला धमकावणारे मुख्यमंत्री कोण होते आणि त्याचबरोबर अशोभनीय भाषा वापरणारे मुख्यमंत्री कोण होते याची ओळख आपल्या घरच्या आरशातनं आपल्याला पटून येईल.